तुम्हाला ह्या एकाच व्हिडिओमध्ये गव्हातील तण नियंत्रण, गव्हाचे फुटवे आणि गहू पिकाला एनपीके दाणेदार खत कोणतं द्यावं, 3 व्हिडिओ पाहण्यापेक्षा एक व्हिडिओ पहा, 100% तुमचा फायदा होणार। शेतकरी मित्रांनो, तुम्ही गहू पिकाची लागवड पेरणी केली आहे, तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 3 महत्त्वाचे पॉइंट सांगणार आहेत। व्हिडिओ संपणार आहे आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गहू पिकाचं भरघोस उत्पादन अगदी कमी खर्चात कशा पद्धतीने काढता येईल त्याची माहिती सांगतोय। लक्षात घ्या, गहू पिकाला पहिला टप्पा येतो तर तो म्हणजे तण नियंत्रण, तणनाशक फवारणी। दुसरा महत्त्वाचा टप्पा येतो तर तो म्हणजे गहू पिकाच्या जोमदार जबरदस्त वाढीसाठी, गहू पिकाच्या रॅकॉर्ड ब्रेक फुटव्यांसाठी महत्त्वाची फवारणी। आणि तिसरा महत्त्वाचा टप्पा तण नियंत्रण, तणनाशक फवारणीनंतर गहू पिकाला एखादं एनपीके दाणेदार खत हे कोणतं दिलं पाहिजे आणि गहू पिकाचं कमी खर्चात भरघोस उत्पादन कशा पद्धतीने वाढलं पाहिजे, ही संपूर्ण माहिती तुमच्या समोर आज मी घेऊन आलेलो आहे। जय शिवराय, नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर आपल्या परिवारामध्ये, शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, सुरुवातीला सांगितले 3 टप्पे: तण नियंत्रण, तणनाशक फवारणी, फुटव्यांसाठी जबरदस्त फवारणी आणि तिसरं म्हणजे एखादं एनपीके खत कोणतं द्यावं। तर अतिशय कमी खर्चिक फवारणी, कमी खर्चिक खत व्यवस्थापन हे तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे। आणि एकंदरीतच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असाल, कुठेही जायची गरज नाही, ह्याच व्हिडिओमध्ये तुमचं जबरदस्त काम होणार आहे। कारण वेगवेगळ्या व्हिडिओ पाहण्यापेक्षा एकाच व्हिडिओमध्ये तणनाशक फवारणी, फुटव्यासाठी फवारणी आणि एखादं एनपीके खत दाणेदार कोणतं द्यावं, ह्या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर नवीन असतील, आजच ही व्हिडिओ पाहत आहात, नक्की सबस्क्राईब करायचे, समोरील घंटा ऑल ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे। तुम्ही आपले व्हिडिओ कुठून, कोणत्या तालुक्यातून, जिल्ह्यातून, गावातून पाहतात, कमेंट्स करायला आम्हाला अजिबात विसरायचं। तर शेतकरी मित्रांनो, सुरुवात करूया आपण गहू पिकावरील तणांवर बंदोबस्त मिळवायचा तरी कसा। म्हणजे गवत ही दुधी असेल, इचका असेल, लांब पानाचं गवत असेल, गोल पानाचं गवत असेल, यासाठी काय करायचंय, बरोबर गहू पीक आपलं 15 ते 25 ह्या दिवसांच्या दरम्यान असावं। म्हणजे 25 नसेल चालेल, 21 जरी असेल तरी चालेल। ह्या टायमिंगला काय करायचंय, आपल्याला आधी गहू पिकाला पाणी भरून घ्यायचं। पाणी भरून झाल्यानंतर जे तणनाशक फवारणी करायची, तर वापसा कंडिशन न होता ओल्या रानात फवारणी करायची। पार एक पाय गाळात एक पाय काढला असा केला तरी चालेल। हे तणनाशक घ्यायचे, तर मग कोणतं घ्यायचंय जेणेकरून तणांवर बंदोबस्त मिळेल, तर मी घटक सांगतोय तुम्हाला आणि नंतर ना काही व्यापारी जी कंपन्याची नावं ही असतील। कारण काही शेतकरी म्हणतात की तुम्ही जाहिरात करताय, काय करताय, हे करताय। त्यासाठी लक्षात घ्या, क्लोडिनोफॉप आणि मेटासल्फुरॉन हे 2 घटक आहे, तर हे आपल्याला घ्यायचे आणि याची आपल्याला फवारणी करायची आहे। काही वेळेस ग्रॅम मध्ये येतं, काही लिक्विड मध्ये येतं, तर एकरी 500 ग्रॅम 500 मिली अशा पद्धतीने घ्या हा डोस। आता यांची व्यापारी तुम्हाला नावं सांगायची झाली तर सफायरचं उडर होल्डर हे असेल, किंवा हे अवेलेबल होत नसेल तर तुम्ही यूपीएलचं वेस्टा हे घेऊ शकता। जे मी तुम्हाला घटक सांगितलेले तणनाशकाचे हेच घ्यायचे आणि ही फवारणी करायची। आता ही जी काय मी तुम्हाला नावं सांगितलेत, यापैकी कोणतेही उपलब्ध होत नसेल किंवा दुसरं एखादं उपलब्ध असेल, यापैकी कोणतंही घेऊ शकता। पण तणांवर बंदोबस्त अशा पद्धतीने 15 ते 21 या दिवसांच्या दरम्यान मिळवायचा। आता शेतकरी मित्रांनो, हे झालं गहू पिकाला तण नियंत्रण, तणनाशक फवारणी। आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा येतो तर तो म्हणजे गहू पिकाला फुटवा पाहिजे, जोमदार जबरदस्त वाढ झाली पाहिजे। कारण जेवढी फुटव्यांची संख्या तेवढ्या ओंब्या जास्त प्रमाणे पडलेल्या दिसतात। कारण जेवढा फुटवा तेवढाच आपल्याला ओंबी लागलेली पाहायला मिळते। मग ज्यावेळेस तुम्ही तणनाशक फवारणी करणार आहात, तर तणनाशक फवारणी झाल्यानंतर आपल्याला परत एक पाणी द्यायचं। पूर्ण गवत आहे तर हे मरून गेल्यानंतर जी महत्त्वाची फवारणी करायची, तर ही का करावी लागते, तर लक्षात घ्या, आपल्या गावामध्ये काळ्या माव्याचा अटॅक जास्त प्रमाणे होतो। मग याच्यासाठी आणि गहू पिकाच्या जोमदार वाढीसाठी आणि फुटव्यांसाठी जी फवारणी आहे ना, ती सांगतोय। लक्षात घ्या, ही फवारणी करते वेळी आपल्याला सुरुवातीला रोगार साध्यातलं साधं कमी खर्चिक हे कीटकनाशक घ्यायचे। प्रति पंपासाठी 30 मिली घेतलं काही हरकत नाही। यामध्ये गहू पिकांचे आता फुटवे काढायचे आपल्याला। मग फुटवे काढते वेळी एनपीके घटक एखादं खत घ्यायचं। जे खत सांगतोय तुमच्याकडे उपलब्ध झालं तर ते घ्या, मी सांगतोय हे घ्या। आयसीएल ची जी ग्रेड येते
11-36-24 ही ग्रेड आपल्याला उपलब्ध करायची. आता काही शेतकरी म्हणतील आम्हाला दुसरी खतं मिळतात नत्र आणि फॉस्फरस असणारी 11-52 असेल हे घेऊ शकता किंवा 19-19-19 हे देखील खत काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आम्ही हे घेऊ शकतो, हे घ्या. 12-61 असेल हे देखील घेऊ शकता. तर मी तुम्हाला 11-36-24 ग्रेड सांगितले. प्रति पंपासाठी 100 ग्रॅम याप्रमाणे घ्यायचे. यामध्ये आपल्याला बायोविटा एक्स हे टॉनिक घ्यायचं, विसरायचं नाही हे घ्यायला. प्रति पंपासाठी 30 मिली याप्रमाणे. आणि गरज वाटलीच तर तुम्ही एखादी पावडर घेऊ शकता. पावडर 22 घ्या, अँट्राकॉल घ्या, साप घ्या, कोणतीही घ्या, M45 घ्या, कोणतीही घ्या. पावडर घेत असाल तर 30 ग्रॅम प्रतिपंप आणि ही दाट फवारणी आपल्या गहू पिकाला करायची. यामुळे काय होणार आहे, जोमदार जबरदस्त वाढ, जो फुटवा आहे ना तुमच्या गव्हाचा हा जबरदस्त झालेला दिसून येणार. आणि काळ्या माव्यावर आणि आपण ज्यावेळेस गव्हाला असा हात लावतो तर चिकट चिकट मावा आपल्याला लागतो, याच्यावर 100% नियंत्रण मिळतं. आणि पुढे जाऊन गहू पिकाला जो तांबेरा वगैरे रोग आहे तर हा येणार नाही. अशा पद्धतीने नियोजन करत असाल निश्चित स्वरूपात तुम्हाला गहू पिकाचं भरघोस असं उत्पादन झालेलं बघायला मिळणार. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, ज्या ज्या शेतकऱ्यांनी महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांनी आणि इतरही राज्यातील शेतकऱ्यांनी आपले व्हिडिओ पाहिले असेल, पाहत असाल, तुम्हाला गहू पिकाचं कमी खर्चामध्ये भरघोस उत्पादन काढायचं, गहू पिकावर तण नियंत्रण, तणनाशक फवारणी करायची, गहू पिकाला पुढे जाऊन ओंब्या जास्त प्रमाणात लागले पाहिजे, त्यासाठी गव्हाला फुटवा जास्त प्रमाणे झाला पाहिजे आणि गहू पिकाला काळोखी ग्रीन शायनिंग टिकून राहिली पाहिजे. गहू पिकामध्ये अन्नद्रव्यांची जेवढी संख्या भरून निघेल ही पुढे जाऊन तुम्हाला ओंब्यांमध्ये दिसून येणार, गावामध्ये रूपांतरित झालेली दिसून येणार. विशेष म्हणजे काही शेतकऱ्यांनी विद्राव्य खत देखील दिलं नसेल किंवा दाणेदारही खत दिलं नसेल तर तुम्ही तणनाशक फवारणी झाल्यानंतर एखादं खतही यामध्ये देऊ शकता. 15-15 असेल, 14-35-14 असेल, हे देखील खत देऊ शकता आणि अशा पद्धतीने गहू पिकाचं भरघोस असं उत्पादन काढू शकता. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली, अजून देखील मिलिंद भोर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, नक्की सबस्क्राईब करायचे. समोरील घंटा ऑल ठेवण्याचा प्रयत्न करायचा. तुम्ही आपली व्हिडिओ कुठून, कोणत्या तालुक्यातून, जिल्ह्यातून, गावातून पाहतात, कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही. आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा. कशी करा, खाली जे शेअरचं बटन दिसत असेल त्यावर क्लिक करा. तुमचे मित्र, नातेवाईक मंडळी, व्हॉट्सअप ग्रुप, शेतीविषयक ग्रुप असतील यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा. तुम्हालाही कमी खर्चात जर फायदा होत असेल तर तुमच्या जवळील शेतकऱ्यांना देखील फायदा झालाच पाहिजे आणि गहू पिकाचं आपण कमी खर्चात भरघोस असं उत्पादन अशा पद्धतीने मिळवायचं. धन्यवाद. जय जवान, जय किसान.